जी संख्ये भाऊ यांचं स्वागत यथोचित स्वागत करतील सनी. निर्धार सेवा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री कुंदनजी संख्ये यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करताना सनी. त्यानंतर आमच्या गावचे उपसरपंच श्री अमित परशुराम संख्ये यांचं यथोचित स्वागत करतील प्रज्वल. तसेच शिवसेना शाखा प्रमुख श्री सूर्यकांत पांडुरंग संख्ये यांचं यथोचित स्वागत करतील आमचे चिन्मय. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव संख्ये यांचं यथोचित स्वागत करतील अथर्व. तसेच आमचे गावचे धृती इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर रोहित संख्ये यांचं स्वागत करतील जागृत. तसेच आमचे दिलीप भाऊ यांचं यशस्वी स्वागत करतील मानस. तसेच आमचे गावाचे वरिष्ठ प्रमोद संख्ये यांचं यथोचित स्वागत करतील सनी. तसेच आमचे पथराळी गावाचे रहिवासी जितेंद्र पाटील यांचं यथोचित स्वागत करतील चिन्मय. तसेच आम्हाला आज पंच लाभले आपल्या कलोली गावातील वंजारी समाजातील एक मुलगा यश पाटील यांचं यशोचित स्वागत करतील मानस. वंजारा गावातील पंच आहेत, कलोली गावातून बिलॉंग करतात. आज पंचगिरी करण्यासाठी कुंभोली मैदानावर मात्र उपस्थित झाले. चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. यश पाटील मॅन फ्रॉम कोलवली. तसेच दुसरे पंच आपल्याला लाभले रोहित मेहता यांनी सुद्धा यायचं आहे. त्यांचं यथोचित स्वागत करतील प्रज्वल. तसेच पाटील नेटवर्क यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत. त्यानंतर डीजे विकी डीजे यांचं सुद्धा आम्ही स्वागत इथे मात्र करताना दिसतोय. विकी डीजे कुंभोली त्यांचं यथोचित स्वागत करतील चिन्मय. तसेच प्रतीक संख्ये उर्फ ड्रीमी यांनी चेंडू दिलेले आहेत, त्यांचं यथोचित स्वागत करतील सागर. ड्रीमी प्रतीक यांनी सुद्धा वरती यायचंय. या सामन्यासाठी आपल्याला चेंडू दिले त्याबद्दल तुमचा मंडळातर्फे. तसंच सक्षम डेकोरेटर चे मालक आणि प्रॉपरायटर सागर यांना सुद्धा सांगतोय की तुमचं सुद्धा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच रिच टू मनी यांच्या मार्फत 25,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लाभलं गेलं. त्यानंतर अक्षय संख्ये नगरसेवक पालघर यांच्या मार्फत 15,000चं द्वितीय पारितोषिक इथे मात्र दिलं गेलं. त्यानंतर मनोज संख्ये बॉप उद्धव साहेबांची शिवसेना यांच्या मार्फत सुद्धा 7,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक दिलं गेलं. त्यानंतर कुंदन संख्ये यांच्या मार्फत आपल्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलं. निर्धार सेवा संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर गुरुप्रसाद संख्ये
उद्योजक आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. त्यानंतर चिराग राणे नांदगावचे आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं गेलं. चंदन सिंग बजरंग दल प्रमुख यांच्यामार्फत सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं गेलं. त्यानंतर प्रफुल्ल चव्हाण 5,000 रुपये. नैवेद्य संख्या यांच्यामार्फत सुद्धा 5,000 रुपये दिलं गेलं. सूर्यकांत संख्ये शिवसेना शाखा प्रमुख कुंभोली यांच्यामार्फत सुद्धा 5,000 रुपये पारितोषिक दिलं गेलं. त्यानंतर अमित संख्ये आपल्या गावातील उपसरपंच आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं गेलं. त्यानंतर राहुल संख्ये सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत कुंभोली एकलारे यांच्यामार्फत सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. त्यानंतर सुमित रमाकांत पिंपळ यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य केलं गेलं. त्यानंतर जीत ट्रेडर्स अंकित बळवंत पिंपळे यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य इथे मात्र केलं गेलं. त्यानंतर दीपंकर यांच्यामार्फत यूट्यूब लाईव्ह व टॉस का बॉस यासाठी आर्थिक मदत केली गेली. आणि पाणी आपल्याला पुरवलं गेलं अनिकेत गाड यांच्यामार्फत. आणि चेंडू दिले गेले सनय पिंपळे आणि ड्रीमी यांच्यामार्फत. आता आपण वळूया प्राइस डिस्ट्रीब्युशनकडे. आणि मी आमचे निर्धार सेवा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री कुंदनजी संख्ये यांना मी सांगतो की तुम्ही 2 शब्द बोलून संबोधायचं आहे. नमस्कार. आजच्या आपल्या कुंभोली गावातील सर्व तरुण मुलांच्या माध्यमातून जे काही स्पर्धा गेले 3 दिवसांपासून सुरू होतं याकरता आजच्या या पारितोषिक वितरणाप्रसंगी उपस्थित या गावच्या सरपंच ॲडव्होकेट तृप्ती संखे, या गावचे उपसरपंच अमित संखे, शिवसेना शाखा प्रमुख सूर्यकांत संखे, आमच्या गावातील तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय बाबूराव संखे, प्रमोद भाऊ, आमचे दिलीप संखे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांदगाव, कुंभवली आणि आपल्या ह्या सर्व भागातील जे क्रीडाप्रेमी आहेत त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो की गेल्या 3 दिवसांपासून आमच्या कुंभोलीच्या मैदानावर आपण ज्या काही पद्धतीने आज आपण आपला खेळ खेळलात आणि या मैदानाची शोभा वाढवलीत. जिंकणं हरणं हे प्रत्येक ठिकाणी असतं, परंतु हरल्यानंतर पुढच्या वेळेला पुन्हा त्याच जिद्दीने उभं राहणं आणि पुन्हा जिंकणं ह्याच्यामध्येच खरं कौशल्य असतं. आणि तरुण पिढी आज आपण बघतो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समाजाच्या माध्यमातून, प्रत्येक गावांच्या माध्यमातून क्रिकेट सामने आपल्या वेगवेगळे तरुण मुलं एकत्र येऊन भरवत असतात. आणि या माध्यमातून त्यांच्यामधील गुण हे पुढे येऊन भविष्यामधील त्यांच्यामधील क्रिकेटसोबतच आपल्या नेतृत्व गुणाने आपल्या गावचा, आपल्या भागाचा चांगलं काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण नक्कीच झाली पाहिजे. आणि आज आपली ही जी पंचक्रोशी आहे, नांदगावपासून नवापूर असेल, आलेवाडी असेल, पाम असेल, टेंबी असेल, कुंभवली असेल, जी काही आपली गावं आहेत ही मला वाटतं आपण एक कुटुंब म्हणून आपण आपली गावं आपण नेहमी समजतो. आणि या माध्यमातून जे काही खेळाडू तयार होत असतील किंवा तरुण मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये जी काही नावं चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांना प्रोत्साहन देणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की गेल्या 25-26 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे. तुम्हाला कधीही कुठल्या स्वरूपाची गरज लागली, कुठलंही काही सहकार्य लागलं, जे दिल्याने मला स्वतःला आनंद होईल. आणि क्रिकेट खेळासोबतच मला वाटतं आपण सर्वांनी एक तरुण म्हणून एकत्र आलं पाहिजे. तरुणांनी जाती समाजाच्या पलीकडे एकत्र येऊन जर आपल्या भागाचा, आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा जर विकास करायचं ठरवलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण असे पारितोषिक वितरण ठेवतो त्याच्यातून चांगले नेतृत्व तयार होतील आणि ते नेतृत्व आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं या स्वरूपाने काम करतील ही मी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपले हे जे सर्व तरुण मुलं आहेत ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेचं चांगलं यशस्वी आयोजन केलं त्यांना शुभेच्छा देत आपल्या सर्व पुढील भावी कारकिर्दीकरता मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आमच्या गावाच्या सन्माननीय सरपंच मॅडम तृप्ती कुंदन संखे यांना सुद्धा मी 2 शब्द बोलायला. सर्वांना नमस्कार. तसेच उपस्थित असलेले मान्यवरांना देखील नमस्कार. क्रिकेट हा खेळ खूप रोमांचक आहे. जेव्हा 2 व्यक्ती खेळत असतील तेव्हा बघायला इंटरेस्ट येत नाही, पण जेव्हा एखादा समूह क्रिकेट खेळण्यासाठी जमतो आणि तो जेव्हा ग्राउंडवरती खेळतो तर तो खेळ बघण्याचा देखील आनंद खूप चांगला असतो. म्हणजे असंच आपण युनिटी जेव्हा करतो तेव्हा एखादं काम चांगलं घडून येतं. तसंच आपण जसं क्रिकेटसाठी नेहमी उत्साहात असतात तसं समाज उपयोगी काम देखील तरुणांनी पुढे आलं करण्यासाठी
तर एक चांगलं आता जसं साहेबांनी सांगितलं की एक चांगलं नेतृत्व घडू शकतो. असे समाजोपयोगी आपापल्या गावात जेथून आपण ज्या गावात आलात गावातून आलेले आहात त्या गावात जर आपण समाजोपयोगी एखादी तरुणांनी येऊन जर उत्कृष्ट काम केलं तर तुमच्यामधले कलागुणांना देखील वाव मिळतो. आणि आतापर्यंत या ग्राउंडवरती फक्त मुलांचे क्रिकेट सामने झालेले आहेत. मी आज जाहीर करते की यापुढे आपल्याला महिलांचे सुद्धा क्रिकेट सामने या ग्राउंडवरती बघायला मिळतील. म्हणून आपल्या घरात ज्या बहिणी असतील त्यांना क्रिकेटचं ज्यांना ज्ञान खेळण्याची इच्छा आहे पण ते असे ओपनली येऊन खेळू नाही शकत त्यांना तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. वेळोवेळी त्यांना प्रॅक्टिससाठी मदत करा. मला वाटतं की पुढच्या वर्षभरात आम्ही महिलांचे क्रिकेट सामने या ग्राउंडवरती नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतील. धन्यवाद. तसंच आमच्या गावाचे उपसरपंच सन्माननीय श्री अमितजी संखे यांना सुद्धा मी 2 शब्द बोलायला इन्व्हाइट करत आहे. नमस्कार. सन्माननीय उपस्थित सर्व मान्यवर, आज 3 दिवसीय सामन्यांची सांगता संध्याकाळी होते. विजयी संघ नांदगाव हौशी यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच आमच्या या ग्राउंडवरती ज्या गावातून सहभागी झालेले सगळे गावातून जे क्रिकेट प्रेमी होते उपस्थित होते सगळ्यांचंच आमच्या गावातर्फे मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. कुंभोली ग्राउंड हे पंचक्रोशीतलं उत्कृष्ट ग्राउंड आहे जिथे क्रिकेट खेळण्यासाठी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही आमच्या गावात येऊन आमच्या गावामध्ये जे क्रिकेट खेळण्याचा खूप आनंद घेतलात त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला आता आपण प्राइज सेरेमनीकडे वळूयात. आता पहिल्या दिवसाचा आपण एक बेस्ट फिल्डर म्हणून एक ट्रॉफी ठेवलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये 1 हँडेड कॅच घेऊन आपल्या संघाला जो सामना विजयी पटकरून दिला तसाच क्षेत्ररक्षक म्हणजेच परनाई संघाकडून सुबोध आणि सुबोध यांना बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देतील रोहित संकेत धृती एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर. बेस्ट फिल्डर सुबोध संकेत परनाई संघाकडून खेळताना एक हाती झेल टिपला गेला आणि बेस्ट फिल्डरचे मानकरी ठरले गेले. तसेच आता आपण वळूया बेस्ट बॉलरच्या बाजूने. तर बेस्ट बॉलर आहेत कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी हाताळणारे प्रथम नांदगाव हौशी संघाकडून प्रथम मॅन ट्रॉफी देतील अमित संखे उपसरपंच टोंबोली ग्रामपंचायत. चला प्रथम यायचं आहे बेस्ट बॉलर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये खूपच अप्रतिम अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि बेस्ट बॉलर म्हणून त्यांना मात्र इथे सन्मानित केलं जातंय. व्यासपीठावर अमितजी संखे यांच्या हाते त्यांना सन्मानित केलं जातंय. बेस्ट बॉलर मॅन फ्रॉम नांदगाव प्रथमेश. आता निश्चितच वयाच्या 36व्या वर्षी आपल्या क्रिकेट फळीतून आपल्या संघासाठी अप्रतिम खेळी करणारा कल्पेश बेस्ट बॅट्समॅन ठरलेला आहे नांदगाव हौशी संघाकडून. एक चांगलासा फलंदाज आहे. कल्पेशांना ट्रॉफी देतील शिवसेना शाखा प्रमुख सूर्यकांत संखे. चांगली फलंदाजी कालच्या सत्रामध्ये आजच्या सत्रामध्ये कल्पेशांच्या मार्फत केली गेली आणि आपल्या संघाला फायनलचं टायटल मिळवून दिलं गेलं. हाच तो फलंदाज कल्पेश मॅन फ्रॉम नांदगाव. आता मात्र वळूया आपण मॅन ऑफ द सिरीज. निश्चितच मॅन ऑफ द सिरीजचा विचार करायचा झालं तर बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये आपलं कला कौशल्य दाखवणं गरजेचं असतं आणि वंजारी समाजामध्ये जेव्हा 16 संघ खेळले त्यामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी आणि फलंदाजी ज्या फलंदाजा आणि गोलंदाजाकडून झाली गेली तोच फलंदाज म्हणजे चिराग पिंपळे VRCC कुंभोली. चिराग पिंपळे यांना मॅन ऑफ द सिरीज देतील बाबूराव संखे आणि दिलीप संखे यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक इथे मात्र दिलं जात आहे.
चला आता तृतीय पारितोषिककडे आपण वळूया. तृतीय पारितोषिक 7,000 रुपये आणि ट्रॉफी डहाणू संघ आणि तृतीय पारितोषिक देतील सूर्यकांत संखे आणि अमित संखे. डहाणू संघ आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट संघ ठरला. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. निश्चितच कुठेतरी चुकले गेले, हुकले गेले आपल्या फायनलच्या रेसमधून. मात्र आजच्या दिवसात अप्रतिम खेळी त्यांच्या माध्यमातून झाली. डहाणू संघ खूप दूरवरून खेळायला आला कुंभोली मैदानावर. तुमचं आम्ही शतशः शब्दाने आभार मानतोय. आता मात्र आपण ओळूया उपविजेता संघ कुंभोली VRCC. पूर्ण संघ यायचा आहे. कुंभोली VRCC पूर्ण संघ यायचा आहे. कॅश प्राइज 15,000 व ट्रॉफी सन्माननीय सरपंच मॅडम तृप्ती कुंदन संखे यांच्या हस्ते त्यांना ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यात येईल. कुंभोली VRCC पहिल्या दिवसामध्ये खूपच सुंदर खेळी यांच्या मार्फत केली. आज मात्र वंजारी समाजाचे क्रिकेट सामने खेळून कुंभोली मैदानावर फायनलचा सामना खेळण्यासाठी मात्र इथे उपस्थित झाला आणि फायनलमध्ये पराभूत होऊन उपविजेता संघ म्हणून इथे मात्र दर्शवण्यात येतोय. आता मात्र वळूयात विजेता संघ नांदगाव हौशी. नांदगाव हौशीच्या बद्दल म्हणायचं झालं तर कालच्या सामन्यामध्ये खूपच अप्रतिम खेळ त्यांच्या मार्फत झाली. आज मात्र त्याच्या वरची मात्र झाली फलंदाजी गोलंदाजी झाली. याचं नांदगाव हौशी यांना कॅश प्राइज 25,000 आणि ट्रॉफी देतील निर्धार सेवा संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री कुंदनजी संखे. त्या समवेत सर्व मान्यवर इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. पूर्ण संघ यायचा आहे नांदगाव हौशी संघ. नांदगाव हौशी संघाला इथे मात्र विजेतापद ट्रॉफी सन्मान करतील निर्धार सेवा संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष कुंदनजी संखे यांच्या हस्ते मात्र इथे ट्रॉफी दिली जाते. नांदगाव हौशी संघ तसंच कर्णधाराने थांबायचं, रिक्षाने थांबायचं आणि तुमच्या संघाबद्दल 2 शब्द तुम्ही सांगायचे. प्रथमतः मंडळाचं मी थँक बोलू का त्याने आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि म्हणजे खरं जिंकायचे हकदार तर कल्पेश काका आहेत, कारण की वयाच्या 40व्या वर्षी पण त्यांनी इतकी चांगली फलंदाजी केली आणि प्रत्येक मॅचमध्ये आम्हाला जिंकून दिलं त्यांनी. निश्चितच कल्पेश यांची अप्रतिम खेळी त्यांच्या जोरावर मात्र इथे मात्र सामना जिंकतोय आणि या फ्रेंड चषकचा मानकरी ठरतोय संघ नांदगाव हौशी. आणि सर्व मान्यवरांचं फ्रेंड्स ग्रुपतर्फे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही इथे आलात, तुमचा एक वेळ दिला. आणि निश्चितच कुंदनभाऊ यांच्यातर्फे एक संकल्पना ठेवली गेलेली आहे. या प्राईजमधून म्हणजे जी रक्कम वाचेल त्यातून कुंभोली गावाला वह्या वाटप करणारे कुंभोली गावाच्या शाळेला वह्या वाटप करणार आहेत आणि आश्रमशाळेमध्ये 1 दिवस अन्न वाटप या मुलांतर्फे केलं जाणार आहे आणि ग्राउंडला यांच्या मार्फत 2 स्प्रिंकलर सुद्धा देण्यात येणार आहेत. कौशल खरोखर आज जर समाज एकत्र येतो त्या तरुण पिढीकरता, त्या तरुण पिढीकरता कुंदन साहेब एक टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण इकडे धार्मिक ही संस्था आहे आणि पुन्हा ह्या एवढ्या महत्त्वाच्या मॅचेस भरवल्या जातात. खरोखर धन्यवाद.